नमस्कार कुंभ राशीच्या जातकांनो, जय श्रीराम। आजचा हा विशेष आणि अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक संपूर्णपणे नवीन आणि दैवी दिशा देणारा ठरणार आहे। कारण अनंत ब्रह्मांडात निर्माण होणारा एक अत्यंत दुर्मिळ, शक्तिशाली आणि चमत्कारिक महासंगम थेट तुमच्या राशीवर म्हणजेच कुंभ राशीवर आपला प्रचंड प्रभाव हा टाकणार आहे। जर तुमचे रात्रीचे डोळे मिटताना मनात असंख्य चिंता असतील, सतत प्रयत्न करूनही प्रत्येक कामात केवळ अपयश आणि निराशाच तुमच्या पदरी पडत असेल, किंवा पैशांची अतोनात चणचण तुम्हाला भासत असेल, किंवा कुटुंबात विनाकारण रोज वाद होऊन मानसिक शांतता ही पूर्णपणे हरवली असेल, तर आता अजिबात खचून जाऊ नका। कारण ग्रहांच्या या दुर्मिळ महापरिवर्तनाचा काळ तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखांचा, सर्व संकटांचा आणि कठीण परीक्षांचा अंत करण्यासाठीच आता उजाडला आहे। या अत्यंत पवित्र आणि खास कालावधीत, विशेषतः अखंड सौभाग्य आणि समृद्धी देणाऱ्या वटपौर्णिमेनंतर च्या मुहूर्तावर निसर्गात आणि ग्रहांच्या रचनेत असे काही अद्भुत आणि मोठे बदल घडत आहेत, जे तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षांचे दारिद्र्य आणि दुःखांचे काळे सावट हे कायमचे दूर फेकून देणार आहेत। हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे। प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा। वटपौर्णिमेनंतरचा काळ वटपौर्णिमा हा एक महिलांचा एक व्रताचा सण नसून तो निसर्गाकडून मिळणाऱ्या अथांग सकारात्मक ऊर्जेचा, पती पत्नीच्या अतूट बंधनाचे आणि कुटुंबात सुख समृद्धी आणणारे एक महाप्रतीक आहे, ज्याचा थेट आणि अत्यंत चमत्कारिक शुभ प्रभाव आता कुंभ राशीच्या जातकांच्या नशिबाचे बंद कुलूप उघडणार आहे। वटपौर्णिमेनंतर जर आपण सध्याच्या ग्रहस्थितीचा आणि नभातील ग्रहांचा चालीचा सखोल विचार केला, तर तुमच्या राशीचा स्वामी स्वतः कर्मफळाचा दाता शनी हे तुमच्या राशीत अत्यंत मजबूत स्थितीत असून इतर बलाढ्य ग्रहांची युती तुम्हाला राजासारखं वैभव, राजासारखं मानसन्मान आणि अफाट यश मिळवून देण्यासाठी पूर्णपणे आता सज्ज झाले आहेत। कुंभ राशीच्या जातकांनो, हे अथांग यश आणि वैभव मिळवत असतानाच जर तुमच्या घरामध्ये काही विशिष्ट अशुभ वस्तू असतील, तर मात्र या ग्रहांची ही शुभ ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही आणि घरात भयंकर गरिबी आणि भांडणे देखील वाढू लागतात। म्हणूनच या काळात घरामध्ये चुकूनही बंद पडलेली घड्याळं, फुटलेले काच किंवा आरसे आणि सुकलेली किंवा काटेरी झाडं ही अजिबातच ठेवू नका। कारण या तीन वस्तूंमुळे घरातील तीव्र नकारात्मक, गरिबी आणि राहू केतूचे दोष हे प्रचंड प्रमाणात वाढत आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ पाहिल्यावर या वस्तू घरातून लगेच बाहेर काढून टाका। याशिवाय यश मिळवत असताना तुम्हाला तुमच्या प्रवासात काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे, कारण सावधगिरी बाळगल्यास हातात आलेली सुवर्ण संधी सुद्धा निसटून जाऊ शकते। पहिली सर्वात मोठी सावधगिरी म्हणजे या काळात तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या गुप्त शत्रूंपासून आणि कपटी लोकांपासून अत्यंत सावध राहा। कारण तुमची प्रगती, तुमचं हस्तखेळतं कुटुंब आणि तुमचं यश पाहून जळणारे काही जळकेच लोक तुमच्या पाठीमागे मोठे षडयंत्र रचण्याची किंवा तुमची बदनामी करण्याची शक्यता निर्माण होत आहे। त्यामुळे आपल्या मनातील खाजगी गोष्टी, घरातील गुपितं आणि व्यवसायाचे नवीन प्लॅन्स कुणाशीही, अगदी जवळच्या मित्राशी सुद्धा शेअर करू नका। यामुळे तुमचं मोठं नुकसान हे होऊ शकतं। जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य, तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा। व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका। आता या ठिकाणी कुंभ राशीच्या जातकांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैशांच्या बाबतीत किंवा कोणत्याही आर्थिक देवाणघेवाणीत अजिबातच घाई गडबड ही करू नका। कुणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका आणि कोणत्याही कागदपत्रांवर नीट वाचन केल्याशिवाय स्वाक्षरी तर या वेळेला मुळीच करू नका। कारण या काळात आंधळा विश्वास ठेवल्यास तुमचे सिक्रेट, तुमचे मोठे आर्थिक नुकसान देखील होऊ शकतं आणि दिलेला पैसा हा कायमचा अडकू शकतो। यानंतर तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा सावधगिरीचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कामाच्या अफाट व्यापापोटी आणि सततच्या धावपळीमुळे तुमच्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका। सततचा मानसिक तणाव, अपुरी झोप आणि वेळेवर न जेवणं यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं। जुने आजार पुन्हा डोकेवर काढू शकतात। म्हणूनच शरीराला वेळीच विश्रांती द्या आणि आरोग्याची काळजी घ्या।
चौथी आणि मोठी सावधानता म्हणजे कोर्ट कचेरीच्या प्रकरणांमध्ये शेजारच्यांच्या वादात किंवा नातेवाईकांच्या कोणत्याही भांडणात स्वतःहून मध्यस्थी करायला तुम्ही पडू नका. या काळात तुमचा राग अनावर होण्याची शक्यता आहे, परंतु रागावर पूर्ण नियंत्रण ठेवून संयमाने वागणंच तुमच्यासाठी मोठ्या संकटातून वाचणार आहे. जर तुम्ही या 3 नकारात्मक वस्तू घरातून काढून टाकल्या आणि या सर्व गोष्टी काटेकोरपणे पाळल्या तर तुमच्या आयुष्यात 3 असे मोठे आणि अत्यंत सकारात्मक बदल हे घडणार आहेत, ज्याची तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून अगदी डोळ्यात तेल घालून वाट पाहत होतात. यात पहिला मोठा आणि क्रांतिकारी बदल म्हणजे तुमच्या करिअर, नोकरी आणि व्यवसायात पाहायला तुम्हाला मिळणार आहे. नोकरी करणाऱ्या जातकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभून अचानकच मोठी बढती किंवा पगारवाढ किंवा इच्छित ठिकाणी बदली मिळण्याचे प्रबळ योग आहेत. जर ते तरुण अनेक दिवसांपासून बेरोजगार आहेत, त्यांना त्यांच्या आवडीची उत्तम नोकरी मिळेल. जे लोक स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिता त्यांच्यासाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन येईल. व्यापारात अफाट वृद्धी होऊन जुनी अडकलेली किंवा कोर्टात रेंगाळलेली कामे ही अत्यंत वेगाने आणि तुमच्या बाजूने देखील पूर्ण होतील, ज्यामुळे समाजात तुमचा दबदबा आणि प्रतिष्ठा हे दोघेही वाढतील. दुसरा महाबदल तुमच्या आर्थिक स्थितीत म्हणजे पैशांच्या प्रवाहात पाहायला मिळणार आहे. विविध आणि अनपेक्षित मार्गांनी घरात धनलक्ष्मीचे आगमन होईल. अनेक वर्षांपूर्वी कोणाला तरी दिलेले आणि तुम्ही विसरून गेलेले कर्ज अचानकच परत मिळेल. तसेच शेअर मार्केट किंवा लॉटरी माध्यमातून देखील अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत, ज्यामुळे तुमची तिजोरी आणि तुमचा बँक बॅलन्स पैशांनी ओसांडून वाहू लागेल आणि तुमची सर्व जुनी कर्ज तुम्हाला चुटकीसरशी फेडून टाकता येतील. तिसरा आणि सर्वात सुंदर भावुक बदल तुमच्या कौटुंबिक आणि प्रेमजीवनात तुम्हाला पाहायला मिळेल. पती पत्नीमधील जुने चालत असलेले सर्व वाद, मतभेद, गैरसमज हे आता कायमचे मिटून जातील आणि नात्यात अथांग प्रेम, जिव्हाळा, आदर निर्माण होईल. घरातील वातावरण आनंदाचे, उत्साहाचे आणि मांगल्याचे राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा वाढेल. तसेच जे लोक बऱ्याच काळापासून विवाहासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत उच्च आणि श्रीमंत घराण्यातून लग्नाची स्थळे स्वतःहून चालून येतील आणि घरात लवकरच सनई चौघडे वाजतील. आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर जुनाट आणि गंभीर आजारांपासून तुम्हाला खूप मोठी मुक्ती आता मिळणार आहे. डॉक्टरांचे खर्च थांबणार आहे आणि शरीरात एक नवीन सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह देखील तुम्हाला आता प्रत्येक क्षणाला जाणवणार आहे. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या सर्व नकारात्मक ग्रहांचा आणि निसर्गाच्या ऊर्जेचा तुमच्या आयुष्यात पूर्ण लाभ घेण्यासाठी तसेच ग्रहांचे सर्व दोष आणि अडथळे कायमचे मिटवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काही सोपे पण अत्यंत अचूक आणि प्रभावी धार्मिक उपाय हे करायचे आहेत. या शुभ काळात दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये हनुमान चालीसाचे पूर्ण श्रद्धेने पठण करा. प्रत्येक शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनिदेवाच्या मूर्तीवर किंवा पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात काळे तीळ टाका. तसेच आपल्या कमाईतील काही हिस्सा काढून गरीब, अंध किंवा गरजू लोकांना यथाशक्ती अन्नदान करा किंवा काळ्या कपड्यांचे, छत्रीचे दान करा. या उपायांमुळे शनिदेवाचा आणि निसर्गाचा सर्वोच्च आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर निरंतर राहील व कोणतीही वाईट शक्ती तुमचं नुकसान ही करू शकणार नाही. मित्रांनो, शेवटी काळ कितीही कठीण असला आणि परिस्थिती कितीही विपरीत झाली तरी एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा की तुमचे प्रामाणिक कष्ट आणि तुमचा जो आहे देवावरचा अतूट विश्वास हा कधीही तुमचा वाया जाणार नाही, याची मात्र तुम्ही खात्री बाळगा. तुम्ही कुंभ राशीचे पराक्रमी जातक आहात. तुमच्या मनगटात आणि बुद्धीत संकटाशी 2 हात करण्याची अफाट ताकद आहे. त्यामुळे मनातील भीती काढून टाका, सकारात्मक राहा आणि यशाच्या शिखराकडे आत्मविश्वासाने पाऊल टाका. यश तुमचंच आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.